दिव्यांग, विधवा, शेतकरी, शेतमजूर, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अशा विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांनी अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी येथे गेल्या 5 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय। आज बच्चू कडू यांची 4 मंत्र्यांसोबत ऑनलाईन व्हिडिओ कॉलद्वारे चर्चा झाली असून 2 दिवसात परिपत्रक काढण्यात येईल असं आश्वासन देण्यात आल्याचं उपोषणकर्ते माजी आमदार बच्चू कडू यांनी स्पष्ट केलंय। यामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा मुद्दा त्यांच्या वसुलीची अट लावण्यात आली होती, ती रद्द करण्यात आली आहे। तसेच कर्मचाऱ्यांच्या आकृती बंधावर 15 दिवसात निर्णय घेण्यात येण्याचे बच्चू कडू यांना सांगण्यात आले। मेंढपाळांचे प्रश्न निकाली काढण्यात येतील यासाठी 15 दिवसांचा अवधी मागितला आहे। पेरणी ते कापणीपर्यंत संत्रा, केळी, चिकू, मोसंबी, आंबा या फळपिकांसाठी 3 ते 4 MRGS वरून कव्हर करावे यासाठी कॅबिनेट समोर प्रस्ताव येत्या 15 दिवसात ठेवण्यात येणार आहे। उद्या पालकमंत्री 5 वाजता येणार आहेत। मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर निर्णय घेतील। तसेच सुप्रिया सुळे यांनी बच्चू कडू यांच्या प्रकृतीची विचारणा केली असल्याचं कडू यांनी माध्यमांना सांगितलंय। काही 4 मंत्र्यांसोबत व्यवस्थित चर्चा झाली, ते उद्या 2 दिवसात परिपत्रक काढतो म्हणून त्यांनी सांगितलं। फार मोठे नव्हते, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा विषय होता, ते वसुलीची अट लावली होती कर्मचाऱ्यांसाठी, ती रद्द करणार म्हणून सांगितलं। आणि आकृतीबंधासाठी सुधारण्यासाठी त्यांनी 15 दिवसात बैठक घेऊन तो निर्णय घेतला। दुसरं मेंढपाळांचं पंकजाताईसोबत बैठक झाली। मेंढपाळ जे प्रत्येक शेतात असतं त्यांची गणना होत नाही, त्यांची गणना व्हावी ते त्यांनी कबूल केलं, त्याचंही पत्रक काढतो म्हणत होते। आणि एक तर त्यांचा इन्शुरन्स काढावा शेळी मेंढ्याचा, आणि नाहीतर नुकसान भरपाई द्यावी। तर त्या बाबतीत ते निर्णय घेऊन सगळी माहिती घेऊन सांगतो म्हणजे कसा पहिल्यांदा तो इन्शुरन्स निघत आहे आणि तो कसा काढला जाईल, कुठल्या कंपनी, ते काही 2 दिवसात होणारं नाही। पण त्या बाबतीत त्यांनी होकार दिला की आम्ही इन्शुरन्स काढू, नाही तर नुकसान भरपाई देऊ। दुसरं महत्त्वाचं मेंढपाळचं राहिलं चराईचं, तर ते गणेश नाईकसोबत बैठक होणार आहे। 2 मंत्री झाले आणि भरत गोगवलेंची बैठक झाली। ते पेरणी ते कापणीपर्यंत आणि संत्रा, मोसंबी, द्राक्ष आणि आंबा, चिक्कू आणि केळी यासाठी 3-5 MRGS मधून कव्हर करावं, याचा कॅबिनेट समोर ते प्रस्ताव 15 दिवसात ठेवणार आहे असं सांगितलं आहे। मजुराची मजुरी वाढवण्याबाबत तर या सगळ्या विषयावर चर्चा झालेली आहे। मला मान्य आहे का पेरणी ते कापणी हा विषय विद्यापीठाकडून माहिती घेऊन सगळं न्यावं लागेल। 15 दिवस त्यांना आपण दिलेले आहे, त्यांनी तसं उद्या प्रोसिडिंग पण देऊ। 15 दिवसात ते प्रस्ताव कॅबिनेट समोर ठेवू। स्टार पोलीस न्यूज, अमरावती।